नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं न्यूज़ 50 लाइव। इस वक्त मैं मौजूद हूं वार्ड क्रमांक 142। हाँ जी हाँ, तो आपको बता दें कि यहाँ की नगर सेविका है अपेक्षाताई खांडेकर। और ये समस्या है लल्लू भाई कंपाउंड में जो गणेश मैदान, जहाँ पर छोटे छोटे बच्चे खेला करते थे, यहाँ पर खेल का मैदान हुआ करता था, आज पता नहीं कहाँ गुम हो गया या गायब हो गया या किसी ने गार्डन को चोरी कर लिया। तो गार्डन का चोरी हो गया मतलब यहाँ पर जो बिल्डिंग जो बनाया जा रहा है इसका परमिशन क्या है नहीं है मुझे मालूम नहीं, वो जो यहाँ के अधिकारी है वो जांच का विषय है। लेकिन आज जो जनता का जो दिल में तकलीफ हुआ है, जनता को जो जागी है, उनका कारण है सिर्फ यहाँ पर जो ये बिल्डिंग के लिए बनाए जाने वाले संडास की टाकी। जी हाँ, आपको एक नंबर बिल्डिंग के जो पीने का पानी है उसके बाजू में जो है संडास की टाकी बनाई जा रही है। जनता जो है एकदम चिड़ी हुई है एमएमआरडी और प्रशासन पर, एकदम करो और मरो की स्थिति में है। तो आने वाले समय में जनता जो है आंदोलन के मूड में है। अब देखना यह है कि सरकार इस पर क्या फैसला लेती है। आइए जानते हैं लल्लू भाई के रहवासियों से। बघा, माझं म्हणणं असं आहे इथे की जे मूलभूत आमचे जे अधिकार आहेत, जर तुम्ही याच गोष्टींवर इथे जर खेळत असाल तर मग यासाठी जर बघायला गेलं तर आता जनता तर इथे जागलेलीच आहे ऑलरेडी। आणि इथे गार्डन जे नाही आहे, इवन जे पाणी सप्लाय होतं ते सुद्धा इथे घाण आहे। शिवरिंग लाईन आहे ज्या 15 फूट आतमध्ये आहेत, ज्या गेल्या 22 वर्ष अगोदरचं काम झालेलं आहे। आता आम्हाला आतमध्ये माहिती नाही आहे की त्या जंगल्यात की त्या फुटल्यात की त्या लीक होऊन त्याचं शिवरिंग वॉटर आणि जे आमचं पिण्याचं पाणी आहे हे मिक्स होऊन आम्हाला येत आहे। सध्या कितीतरी दिवस झाले आहेत, गेले आता 1 महिन्यापासून लल्लूभाई कंपाऊंड हे फेस करत आहे, सफर करत आहे घाणेरड्या पाण्यासोबत। इथल्या सर्वच जनतेला या गोष्टी ॲग्री आहेत की आम्हाला सगळ्यांना घाणीचं पाणी पिण्यासाठी येत आहे। जे इथे जर बघायला गेलं तर खूप दिवसापासून सगळ्या जनतेचं पूर्ण जे पाण्यामधून जी घाण पोचत आहे आणि जी हेल्थ डिपार्टमेंटला पण या गोष्टीतून इथून मी तुमच्या माध्यमातून इथे मी विनंती करते की त्यांनी आणि हे जे पाणी आहे वॉटर लँड डिपार्टमेंटने पण यामध्ये दखल घ्यावी। आणि जे काय पाण्याची समस्या आहे आणि जे आजचा जो मुद्दा आहे जर टावरचा, जे टावर हे लोक करतात आणि जे त्यांचं शिवरिंगचं हे टँक हे करताय ते सुद्धा नाही हो। आणि माझं तर इथे असं म्हणणं आहे की आत्ता तर जनता जागलेली आहे आणि आत्ता जनतेच्या ज्या प्रश्नावर उत्तर नाही मिळालं तर काही दिवसानंतर इथे सुद्धा लल्लूभाई कंपाउंड मध्ये सुद्धा जंतर मंतर होण्याला वेळ लागणार नाही। सबसे पहले तो मैं एमएमआरडी के अधिकारियों को ही बोलूँगी क्योंकि ये बीएमसी के अंडर में नहीं आता है। उन्होंने अभी आके बोल के चली गए कि उन्होंने भी 1 महीना पहले ही फॉरवर्ड किया है लेटर जो हम लोगों ने उनको दिया है। एमएमआरडी को ये सबसे पहले के हम आवेदन समझे या फिर रिक्वेस्ट समझे, उनको ये समझना चाहिए कि सबसे पहले तुम लोग जब रिहैबिलिटेशन करते हैं, लोगों को एक जगह से उठाकर दूसरे जगह पे डालते हैं तो उनके गार्डन के बारे में नहीं सोचते हैं, महिलाओं की सुरक्षा के बारे में नहीं सोचते हैं, बच्चों के खेल के लिए नहीं सोचते, बुजुर्गों का आराम की बात नहीं सोचते, ना ही कोई गार्डन बनाते हैं। इस लल्लू भाई में पूरी तरीके से एक भी ऐसा गार्डन नहीं है जहाँ यहाँ की जो जनता जाकर आराम कर सके, यहाँ के बच्चे जाकर वहाँ पे कुछ ना कुछ कर सके। लेकिन ये जिस तरीके से ये जो प्रोडक्ट ही बोले हम इसे, प्रोजेक्ट बोलने से अच्छा प्रोडक्ट है ये हमारे लिए, क्योंकि यहाँ पे जितने भी गरीब हैं, यहाँ इतनी ऊंची बिल्डिंग तो आपने खड़ा कर दिया। सबसे पहले कि ये टाटा का जो केबल गया है उसके बाजू में है। दूसरी बात ये है कि आपने पूरे नियमों को उल्लंघन करते हुए जो संडास की टाकी जो आप बनाने का जो निर्णय लिया है गरीबों को पीने के पानी के टाकी के बाजू में, क्या ये आप एमएमआरडी के ठीक है ना साहब? सभी लोग अपना हाथ उठा दीजिए, बाद में लोग अपना मुट्ठी दबाकर अपना आवाज लेकर खड़े हो जाएंगे तो तब तो समझ में आ जाएगा। सब लोग तो हाथ उठा रहे हैं ना, हमारी जिम्मेदारी ने। पब्लिक हाथ उठाएगी क्या? अपना आंदोलन करेंगे क्या अपना हक लेने के लिए? तो फिर जब पब्लिक जहाँ पे तैयार है, पब्लिक अगर लेने के लिए तैयार है तो एमएमआरडी हो या बीएमसी हो या कोई प्राइवेट बिल्डर हो, उनको देना ही पड़ता है। ये यहाँ न्याय की लड़ाई हो रही है, अन्याय की लड़ाई नहीं हो रही है। यहाँ लोगों को जिंदा रखने की, आरोग्य के साथ रखने की लड़ाई हो रही है। ऐसे भी लल्लू भाई कंपाउंड में बहुत सारी कमियां हैं। देखने जाएंगे तो सुरक्षा की कमी है, पानी की गंदगी बहुत है, पानी भी ढंग से नहीं आता है, जितना चाहिए उतना नहीं आता है, सही से रोड नहीं है। तो ये सारे मुद्दों को लेकर हम अपना एकजुटता दिखा रहे हैं। आगे चल के भी इस लड़ाई में हम लगे रहेंगे। तर सगळं बसतं, देव गणपती बसतो, देवी बसती, हरिनाम सप्ताह होतो, नमाज पण होतात। पण सगळ्यात जास्त मला महत्त्व आहे माणसाच्या जीवाचं। पाणी हे म्हणजे जीवन आहे।
आणि पाणी जर घाण येत असेल आणि घडी घडी जर आम्ही हॉस्पिटलमध्ये जात असेल फायदा काय आमचा इथं राहून. त्यासाठी आमचं म्हणणं आहे तर इथं बनणार हे आम्ही बनवू देणारच नाही. हे आम्ही इथं बनवू देणार नाही. आणि जर बनलं तर आम्ही इथंच धरणं धरू. बिल्डर मजुरी करतो तर आम्ही इथं धरणं धरू, इथं बसू. आम्ही काही शिवीगाळ काही मारामारी नाही करणार, पण आम्ही इथंच बसणार. आप समझिए, मेरे को इसमें कुछ नहीं मालूम है. हमको काम करने बोले तो करेंगे, ना बोले तो नहीं करेंगे. मेरा नाम रमेश यादव है. मेरा कुछ नहीं है उसमें. माझा काय नाही आहे त्याच्यात घेणं देणं. कोण बोलले करा तर करणार, नाही तर गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहे. MMRD बनवा म्हणून तर मी बनवतो, नाही तर नाही. आमचं काय त्याच्यात हे नाही. मी काहीच नाही करणार, हातच लावणार. हाऊसिंग सोसायटी इमारत क्रमांक 1 या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मच्छिंद्र मनोहर बोलतोय. आमची समस्या ही आहे की सदर बाजूला जो तयार झालेला 30 नंबर टावर आहे त्याच्या लगत जे मैदान आहे ते पूर्णपणे जनतेसाठी असलं पाहिजे राखीव. पण तसं न होता आमच्याच पाण्याच्या टाकीच्या बाजूला STP प्लांट मलनिःसरण प्रकल्प हा तयार होत असल्याने आमच्या नागरिकांचा तो तीव्र विरोध आहे. त्यासाठी आम्ही जनतेच्या बाजूने लढत आहोत. ऑब्विसली तुम्ही इथं मॉब बघू शकता. हे विरोधक खातीरच लोक आलेले आहेत आणि आम्ही संबंधित अधिकारी प्रशासक यांना नाही ऐकलं तर आम्ही कायदेशीर लढाई तर लढणारच आणि आम्ही इथं धरणे आंदोलन करणार. बघा, मी गेल्या 20 वर्षापासून इथे राहतो आणि गेल्या 20-22 वर्षात मी संघर्षच करत आहे समाजसेवक म्हणून. आणि आता ह्या क्षेत्रामध्ये आता जस्ट गार्डन म्हणून आपण जिथे उभं आहे तिथे गार्डन म्हणून पहिलं रिजर्वेशन होतं, बरोबर आहे, मुलांसाठी खेळायसाठी किंवा राखीव जागा होती. प्लस आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा होती. आज ते काही राहिलेलं नाही. या लोकांनी 2018मध्ये आता ही बिल्डिंग रिहॅबची बनवलेली आहे. आता त्याच्यानंतर परत इथे आता एक STP म्हणून उभारण्यात येते आहे. ती बेकायदेशीर. ते बेकायदेशीर असे आहे की त्याचा नियम असं म्हणतो की कमीत कमीत 45 फूट पाण्याच्या टाक्यापासून किंवा पाण्याच्या पाईपलाईनपासून किंवा सबस्टेशनपासून दूर राहायला पाहिजे. पण ते आहे त्याच्या ह्याच्यामध्ये नाहीच आहे. त्याचं पण उल्लंघन केलेलं आहे त्यांनी. आणि शेवटी ते त्याच्यात बांधण्याचा म्हणजे त्यांचा उद्देश आहे आणि इथल्या लोकांना त्रास देण्याचा उद्देश आहे. आम्ही आमचा विचार आम्ही मांडतोय की जर हे पुढे भविष्यामध्ये झालं या होणार असेल तर आम्ही ह्याच्या व्यक्ती अजून जे आता हे थोडीशी जनता आहे तीव्र आंदोलन छेडू त्यासाठी. नमस्कार, मीरा उन्हाळे बोलतीये आणि समाज हिताचं आणि लोकांच्या हिताचं बोलणार आहे मी. कारण इकडे जे गणेश मैदान होतं ऑलरेडी मी सांगितलेलं की ते गार्डन होतं आणि त्यानंतर यांनी रिजर्वेशन कॅन्सल करून इथे टावर बनवलेला आहे. आणि उरलेलं जे मैदान आहे तिकडे रमजानमध्ये लोक नमाज पडतात, गणपतीमध्ये गणपती बसतो आणि हरिनाम सप्ताह होतो. म्हणजे ही उरलेली जागा एवढ्या ज्या 80 बिल्डिंग आहेत तर तेवढ्या लोकांना गार्डन तर नाहीच आहे, पण ही जी समाजसेवा समाज कार्य करण्यासाठी जी उरलेली जागा आहे तर ही जागेवर जे ते टॉयलेटची टाकी करणारे आम्हाला जनतेला ती नको आहे. तर माझं निवेदन राहील, सरकारला राहील, नगरसेवकांना राहील आणि प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि आपल्या अपेक्षा खंडेकर ह्या पण आम्हाला मदत करतायत. ते पण आता इथे आलेले आहेत. पण जर आमचं ऐकलं नाही अधिकाऱ्यांनी MMRD अधिकाऱ्यांनी तर इथले लोक संतापाच्या ऑलरेडी ते संताप करतात आणि तीव्र होणार. याचं आंदोलनापर्यंत हे पोहोचणार. जर ही टाकी जर इथे बनवायला त्यांनी घेतली त्याचं तीव्र आंदोलन व्हायला वेळ लागणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही आम्हाला इथे टाकी नकोय. मी भारतीय जनता पार्टीची मुंबई सचिव आहे अनुसूचित जाती मोर्चाची. तर मी माझ्याकडून माझ्या पक्षालाही विनंती करेल की वारंवार आम्ही ते लेटरही करतो की ते लोकांचं लोकहितासाठी आम्ही सदैव उभे राहणार आहोत आणि जे काही लोकहिताचं असेल तेच मी माझ्या पक्षालाही कळवणार आणि तेच मी करणार. पण पहिलं मला जनतेचा आवाज मी ऐकणार. प्रभाग समितीचे अध्यक्ष जसं सोसायटीवाल्यांनी लेटर दिलं आणि त्यांना मान देऊन त्यांनी आज व्हिजिट दिली तर त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करीन की त्यांनी येऊन जनताचं ऐकून घेतलं की निदान इथले लोक काय परेशानीमध्ये आहेत. आणि ही जी जागा आहे गेले जेव्हा आम्हाला अलॉटमेंट मिळालं इथल्या लोकांना जी घरं मिळाली त्यावेळेस हे गार्डन होतं प्रॉपर. इथे झोके लागलेले होते म्हणजे प्रॉपर हे गार्डन होतं. पण त्याचं रिजर्वेशन त्यांनी कॅन्सल करून हे लोकांना अंधारात ठेवून इथे टावर उभी केली आहे. पण टावर उभी केली आहे ती उरलेली जी जागा आहे तिथे ते पाण्याच्या टाक्या बाजूला आहेत आणि त्याच्या बाजूला ते शोर लाईन करायला बघतात. तर ते इथल्या लोकांना नको आहे, इथल्या जनतालाही नको आहे. मी अपेक्षाताई खंडेकर किंवा आम्ही असेल आम्ही सदैव लोकांसोबत आहे तिथं आणि जे लोकांच्या हिताच्या गोष्टी त्याच गोष्टी होतील. राहिला गोष्ट गार्डनचा विषय. गार्डन आपण लवकर इथं निवेदन दिलं BMCला आणि आपलं गार्डन आपण ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरला गार्डनचं काम चालू करतो इथे बाजूला प्लॉटवरती. MMRDचे अधिकारी खरंच ते लोक गैरजबाबदार असतात, रिस्पॉन्सिबल आहेत ते लोक एकदम. त्यांनी इथं यावं, इथं त्यांनी उत्तर द्यावं, पर्यायी जागा द्यावी इथं
तर त्यांनी काम करणार. लोकांसाठी गोष्ट इथे गणपती पण बसतो इथे. हा, मग ह्या गोष्टी जशा नवरात्री ज्या गोष्टी पारंपरिक गोष्टी रीतीने होतात त्या गोष्टी तर अशाच पद्धतीने होत राहतील. या गोष्टी तुमच्याकडून आवाज त्यांच्यावर पोचावा एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांपर्यंत. त्यांनी इथे यावं. वारंवार इथे सगळं आपण पत्रव्यवहार केल्यात, स्थानिक लोकांनी केल्यात, नगरसेवकांतर्फे झाल्यात, तरी त्यांनी इकडे उत्तर द्यायला ते लोक अजून गैरजबाबदार आहेत तिथे यायला. ते सबसे पहले तो इन्होंने जब मुझे बताया तो मैंने तुरंत एक विजिट लगाया. विजिट पे मुझे पता चला कि लोगों को क्या परेशानी है, क्या समस्या है, लोग नाले का पानी पी रहे हैं. तो इसमें अभी एमएमआरडी की जगह है, तो मैं एक जॉइंट मीटिंग लूँगी जिस पे ये सोसाइटी वाले, एमएमआरडी, वार्ड ऑफिसर, हम सब मिलके इसका सोल्यूशन निकालेंगे.